आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं. बातमी येते महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपा संदर्भामधली. महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत होईल, आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. जागा वाटपा संदर्भात राष्ट्रवादीशी चर्चा झालेली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्याशी देखील चर्चा होईल असं ठाकरे म्हणाले. तर लोकसभेच्या निवडणुका कदाचित 30 एप्रिलपूर्वी होतील. 30 एप्रिलपूर्वी निवडणुका घेणं योग्य ठरेल असं कुणीतरी सरकारला सांगितल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली झालेली आहेत. जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत. दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल. इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसं कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. 2019 मध्ये जिंकलेल्या जागा पुन्हा जिंकण्याची ठाकरे गटामध्ये ताकद आहे अशा शब्दात संजय राऊतांनी संजय निरुपम यांच्या टीकेला उत्तर दिलंय. ठाकरे गटाचे खासदार पळून गेले अशी टीका निरुपम यांनी केली होती. शिवसेना म्हणजे एकही सीट स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. माझा चॅलेंज आहे. त्यांना काँग्रेसची गरज आहे. 1 डझनपेक्षा जास्त गदा पळालेले आहेत. आता त्यांच्याकडे 4-5 खासदार राहिलेले आहेत. तो पण राहणार की नाही राहणार याची गॅरंटी नहीं है. आज हमारे पास महाराष्ट्र में 6 MP है, 6 MP, और हमारी ये ताकत है. जो हमारा पुराना आंकड़ा था वो हम वापस जीत सकते. एक भी सीट अगर नहीं जीत सकते तो आप भी नहीं जीतोगे. हम एक साथ मिलकर ही जीत पाओगे ना पूरे देश में. आज इस देश में ऐसी कोई पार्टी नहीं है जो अकेले अपने बलबूते पर जीत सकती है. माझी अशी विनंती आहे की दररोज प्रमाणे आता प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा जो एक ट्रॅडिशन आहे तो आता थांबवायला पाहिजे. शिवसेनेचे जो निवडून आलेले खासदार होते ते सगळे आता पळालेले आहेत. जे काही राहिलेले आहेत किती दिवस राहणार याची गॅरंटी नाही आणि कोण कसा पळणार आणि किथे मतलब एस्केप रूट शोधणार कोणाला माहित नाही आहे. तसा तुम्ही जास्ती बोलू नका.